पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं, मुलगा संस्कारी आहे, निर्व्यसनी मुलगा आहे, त्या ठिकाणी त्याची शरीर संपत्ती, मग पैशाची संपत्ती बघितल्या जात नव्हती, देऊन टाका. मग त्या माध्यमातून मग आता आचरणशील असा सुंदर मुलगा कोण पाहिजे बुवा. मग कंसाचा बालपणीचा मित्र त्यांचं नाव वसुदेव. बरं, मित्राचं जेवढं मित्राला माहित राहतं ना तेवढं दुसरं कोणाला सांगू शकत नाही, बरोबर आहे का ना. आणि म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी म्हटले एक काम करू, आपली बहीण कोणाला द्यायची, वसुदेवाला द्यायची. म्हणून त्या माध्यमातून कंस गेला वसुदेवाकडं आणि वसुदेवाला म्हटले, अरे मी तुझ्या एक काम घेऊन आलो. म्हटले काय, हमारी मैत्री रिश्तेदारी मी बदल देंगे, म्हणजे तुला माझ्या बहिणी संग लग्न करावं लागतं. म्हणले अजिबात नको. का बरं, एकीनच लय जाम केलं भाऊ, ती दुसरी नकोच. रोहिणी मातेसोबत आधी विवाह झालेला होता. म्हणले नको नको, नाही नाही म्हणले करावं लागतं. बरं, ते कंस आडदांड होतं. एखादा मित्र जर असा थोडा दणकट बिनकट असला तिथं आपलं काही चालत नाही. नाविलाज झाला, विवाह करावा लागला. मग पुढं कालांतरानं विवाह ठरलाय बी, लग्न झालंय बी. आणि लग्न झाल्याच्या नंतर वरात निघाली. आता वरात कशाला म्हणता बाबा, आपण वरात त्या ठिकाणी कशाला म्हणतो, ते लग्न लागलं सगळं झालं, मग तो संध्याकाळी इकडं घरी आला आणि ते डांगडदिंगा चालवतो, त्याला आपण वरात म्हणतो बाबा. पण पूर्वी त्याला वरात नव्हते म्हणत. आपण ज्याला आता विदाईचा प्रसंग म्हणतो का, म्हणजे इच्छा नसताना नवरी फुसकत फुसकत चालते का, त्याला वरात म्हणायचे. आणि मग तेवढ्याला वरात निघाली. पण वरात काढताना म्हटले एक काम करायचं, त्या ठिकाणी कंसानं सांगितलं रथ जुंपा. रथ जुंपल्याच्या नंतर आता कंसानं सांगितलं असतं तर अनेक जण रथ हाकलण्याकरता आले असते, पण नाही, बहिणीवरती इतकं प्रेम होतं, मी स्वतः रथ हाकलणार. रथ हाकलायला बी लागला, तो रथ हाकलायचा, नाचायचा बी, रथ हाकलायचा, नाचायचं बी. पण तेवढ्यामध्ये दुःखाच्या सुखाच्या पाठीमागं बाबा दुःख लपलेलं असतं. आणि म्हणून त्या माध्यमातून तेवढ्यामध्ये झालं असं, नाचता नाचता रथ हकलता हकलता आकाशवाणी झाली. आकाशवाणीनं सांगितलं, हिच्या पोटी जो आठवा येणार आहे तो तुझा काळ असणार आहे. 2 मिनिटं तर कंसाला काही सूम झाला, असा घामाघूम झाला, काय करावा काय करावा. तेवढ्यात त्यानं विचार केला, खरे हिच्या पोटी आठवा येणार आहे, तो आपला काळ असणार आहे, मग हिलाच नाही ठुलं तर. त्यानं काय केलं, खडग घेतलं आणि खडग घेऊन मारायला धावला. घेऊन या खडग मार सगळ्या गायकवादकांकरता जोरदार टाळी वाजवा. जसं प्रमाण तशी चाल, नाही तर प्रभाकर बाबा काही गावाला ते प्रमाण पावा, ते प्रमाण तर असे गोलीगत सोडी त्यांना अशा झापूक झुपूक चाली म्हणते निसत्या. त्या चाली ऐकल्या आपल्याला म्हणा वाटतं, बाई हा काय प्रकार नाही का. पण अतिशय गोड. महाराज म्हणता, घेऊन या खडग मारा या धावला, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला, मारू नको भाऊ, असं नको तसं नको. पण आता कंस मारा, त्याला आबर गबर काही चालायचं. आपलं त्या ठिकाणी वसुदेव म्हणजे वारकरी खाणं बाबा, पिठलं भाकर आपलं कसं शरीर, तुम्ही बघा सगळे वारकरी कसे एकदम. आणि ते त्याला पिठलं भाकर नाही, त्याला चितही चालायचं, मर्याला चालायचं. मग ते वसुदेवानं हात धरला नाही, फक्त असं लुटून दिलं, त्याला बाजूला झाले. म्हणले हात कसं करायचं भाऊ. म्हणले काय करू राहिला. म्हटले बहिणीला मारू नको. का, हिला मारून तुझ्या जीवनामध्ये श्री हत्येचं पातक घडतंय, पण बहिणीला मारल्यामुळं ब्रह्म हत्येचं पातक तुझ्याकडून घडतंय. मग एक काम कर, हिच्या उदरी जेवढे जन्माला येते ना तेवढे तुला देतो. पण तो म्हणला नाही नाही जमणार नाही. म्हटले अजिबात नाही, काय सांगावं तुम्ही देत्या न देत्या. त्यावेळेला वसुदेव म्हणला, कंसा तुझं मायावर भरोसा नाही भाऊ, एक काम कर, नसल भरोसा तर मला बंदी शाळेमध्ये ठेव. बंदी शाळेमध्ये ठेवला अतुल बाबा. आणि बंदी शाळेमध्ये ठेवल्याच्या नंतर झालं असं, कालांतरानं देवकी मातेच्या जीवनामध्ये पहिला गर्भ त्या ठिकाणी वाढायला लागला. आता चिंता वाटायला लागली त्यांच्या जीवनामध्ये, महामुलाचं कसं होणार, काय होणार. पण मुलगं झालं, ते स्तनाला लावणार. पण त्या वेळेला त्या ठिकाणी वसुदेव म्हणतो, जे आपलं नाही ना त्याच्याकडे बघायचं नसतं. देवकी माता रडायला लागल्या. अरे एखादी दुर्भाग्य माता मौली असती का, तिच्या जीवनामध्ये विवाह होऊन तिला संतान होत नाही म्हणून ती दुःखी असते, पण मला संतान होतंय म्हणून मी दुःखी आहे, कारण ते जगणार नाही. ते पहिलं मुलगं घेतलं, कंसाकडे नेलं. बरं, कंसाकडे नेल्याच्या नंतर कंस काय करणार होता बाबा, त्याला मारणार होता. पण झालं असं, ते मुलगं कंसानं मारण्याकरता घेतलं आणि ते मुलगं बाबा कंसासंग हसलं. हे हसणं भल्या भाल्याला मोहन महाराज फशीत लय अवघड नाही का, त्याच्यापासून झोपून राहिलं पाहिजे. ते हसलं आणि ते कंस म्हणलं, का मला आठव मारणार
अरे मग हे बाकीचे मारून काय करू, कारण देवाचं स्वरूपच तर त्या ठिकाणी त्या लहान मुलाचं स्वरूपच असं असतं महाराज. बघा तुम्ही, लहान मुलगा, एखादी माता माऊली देवानं असं सौंदर्य दिलं असतं, ते शत्रूचं मुलगा असेल त्याच्या नातातून गंगा सरस्वत्या वाहत असू द्या, पण आपल्याला त्याच्याबद्दल प्रेम उत्पन्न होतं का? बघा तुम्ही, एखादी माता माऊली प्रसूत झाली ना जेव, आपण त्या माता माऊलीचं मुलगा पाहायला जा, ते शेंबडं मेंबडं कसं कसं, पण ते पोरग पाहिलं का लहान पोरग असं वाटत त्याचे चुटू 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 2-4 मुके घ्यावा. असं कधी झालं की एखादा म्हातारा माणूस आजारी पडला आणि त्याला भेटायला गेला आणि त्याला पाहून त्याचे चुटू चुटू, हा नाही, हे सौंदर्य फक्त त्याला दिलंय नाही का? म्हणून त्या माध्यमातून म्हटले याला घेऊन जा, मला मारणारा आठवाय म्हटले. पण आता देवानी इकडे विचार केला, याला बाकीचे जर मारले नाही म्हटले 7 तर मग याच्याकडून पाप होणार नाही, आणि पाप झालं नाही तर मला अवताराला येता येणार नाही. मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी नारद महर्षीला संबोध केला. नारद महर्षी त्या ठिकाणी निघाले. कशा करता? पुण्य सारा भया आले देव ऋषी, पुण्य सारा भया आले देव ऋषी, भेटे देव ऋषी वधी बाळकासी ठेवू नको. अरे कौसा तू ते मुलगा का बरं सोडलं? म्हणले अहो मला आठवा मारणार रे, बाकीचे मारून काय करू? म्हणले कौसा शाळात बिळात गेला होता का नाही का, कोरोनात ऑनलाईनच पास झाला. म्हणले काय झालं? अरे तो देव आहे, असे अवतार जर घेतले 1 2 3 4 5 6 7 8 तर नंतर 8वा येऊ शकतो, पण त्यानं उलटे अवतार घेतले तर 8 7 6 5 4 3 2 1 पहिला 8वा असू शकतो. बरं वाईट लोकांना बाबा वाईट गोष्टी लवकर पटायचं, ते म्हणलं ते खरं तर काय. मग म्हणले ते आता लगेच कंस त्या ठिकाणी निघाल्याच्या नंतर ते मुलगा घेतलं, गरगर बिंगवलं, असं 1 2 3 नाही मार म्हणता सहाय मारित दुराचारी. ते 6 बालक त्या ठिकाणी मारले. आणि आता पुढं प्रसंग असा निर्माण झाला, इकडं पृथ्वी मातेवरती त्या ठिकाणी पाप वाढायला लागलं आणि पापाचा बोजा पृथ्वी मातेला सहन होत नाही. म्हणून वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रीवा येतो हे सांगत असे. पृथ्वी माता रडायला लागली आणि ब्रह्मदेव म्हणले काय झालं काय झालं काय सांगावं? म्हणले काय झालं काय सांगू? म्हणलं किती दुःख नाही. म्हणलं काय इतकं पाप झालं? म्हटले ते पाप मला सहन होत नाही, काहीतरी करा. हे मी काही करू शकत नाही. म्हटले विष्णू परमात्म्याकडे जावं लागतं. क्षीरसागरावरती गेले, भगवान विष्णू परमात्म्याची स्तुती केली, भगवान परमात्म्याला कारण सांगितलं. म्हटले काळजी करू नका, मी अवताराला त्या ठिकाणी यायला तयार आहे. आणि हे सगळे निघून गेल्याच्या नंतर आता शेषाला भगवान परमात्मा सांगता भाऊ आता अवताराला तयार होईल. तो म्हणला अजिबात नको, मा एकदा हौस झाली, आता अजिबात नको. म्हटले का बरं? म्हणले का रे राम अवतारामध्ये मला किती त्रास उपभोगावा लागला, किती. म्हणले अरे 14 वर्ष राम अवतारामध्ये तुला वनवास होता का? मला म्हणले मलाच होता. म्हणले मग खरा वनवास कोणला झाला? म्हणले काय झालं? म्हणले अरे वनवासामध्ये 14 वर्ष तुम्हाला पाठवलं, मी तुमच्या सोबत आलो. बरं माया लग्न संगत झालं, तो आहे लग्न संगत झालं, तो बायको संग घेतली, मा घरीच ठुली. म्हटले साधं दूध घेऊन आली तर दूध पिऊन दिलं नाही, तासात निघालो. म्हटले बरं मी 14 वर्ष तुम्ही पायी चालायचे, मी चालायचो, मी थकायचो तुम्ही थकायचे, तुम्ही तिथे गेले काय करायचे? बसून घ्यायचे आणि मला फळं वगैरे आणायला लावायचे. मी फळं आणले का दोघं नवरा बायको सफरचंद कापून मीठ टाकून असे चुटू चुटू खायचे. पण कधी म्हणले नाही भाऊ तो खालं का तुला देऊ, आता अजिबात नको. म्हणले का रे राम अवतारामध्ये तुला काम करावं लागलं का? त्यावेळेला त्या ठिकाणी मी मोठा होतो, पण आता एक काम कर, आता तू वडीला
होई बा सर्वथा पाळीन मी आज्ञा तुझी बारे. आता तू मोठा हो, मी सगळे काम त्या ठिकाणी ऐकतो. मला चरित्रामध्ये बाबा फक्त अवताराला तयार केलं असं तुम्ही एखादं उदाहरण दाखवा. त्या ठिकाणी बळीराम दादाचे कृष्ण परमात्म्यानं काम ऐकले एकही नाही हो. या उलट जरा समजा त्या ठिकाणी बळीराम दादा म्हणले नाही धार काढायची तेवढी घागर घेऊन ये रे, हे म्हणायचे नाही नाही आता तू उभा आहे ना तूच घेऊन टाक जाऊ दे नाही का. पण अवताराला तयार केलं. पुढं त्या ठिकाणी पण एक सांगितलं एक काम कर, तू देवकी मातेच्या उदरी वाढ. कालांतरानं मी सुद्धा त्या ठिकाणी देवकी माते नंतर तुला योग मायेनं रोहिणी मातेच्या गर्भामध्ये नेऊन घातल्या जाईल आणि मी सुद्धा देवकी मातेच्या उदरी अवतार घेईल आणि यशोदा मैयाच्या घरी तुला भेटण्याकरता तिथं आपण दोघं लहानसं मोठं होईल. आता शेषानं भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला, का रे देवा या जगतामध्ये पत्न्या काही कमी आहे का, स्त्रिया काही कमी आहे का, सौंदर्य स्त्रियांचं कमी आहे का, पतिव्रता कमी आहे का, पण तू देवकी मातेच्या उदरीच का अवतार घेतो. त्यावेळेला भगवान परमात्मा शेषाला सांगता, हे जे तुला त्या ठिकाणी देवकी माता दिसते ना, हे जे त्या ठिकाणी वसुदेव दिसतं हे त्या ठिकाणी सामान्य नाही. हे कोण आहे तर वैवत्सर नावाच्या मडवंतरामध्ये हेच जे त्या ठिकाणी वसुदेव आहे हे स्वयंभू नावाचे मनू होते. हीच देवकी माता शतरूपा नावाची राणी होती. ते वैवत्सर मन्वंतरामध्ये त्या ठिकाणी स्वयंभू म्हणू शतरूपा राणी, तेच पुढच्या जन्मामध्ये तोच स्वयंभू म्हणू सुतप्पा नावाचा ब्राह्मण झाला आणि त्याची पत्नी ती शतरूपा राणी प्रणिता नावाची श्री त्याची पत्नी झाली. बराच कालावधी दोघांनी त्या ठिकाणी साधना केली, तपश्चर्या केली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि तुम्हाला काय पाहिजे मागा म्हटले. त्यावेळेला त्या ठिकाणी त्या सुतप्पा ब्राह्मणानं सांगितलं मला काही नकोय पण माझ्या पत्नीला काही पाहिजे असेल तर मागा. लावा म्हटले तिला मागायला. आता मला सांगा माता माऊल्याला नाही म्हटलं तरी त्या मागितल्याशिवाय राहत्या का बाबा. मी नेहमी सांगत राहतो लग्नाला जर बाबा आपल्याला कोणा 2-4 लग्न ऍडजस्ट करायचे असले ना एकठेन जायचं, पत्नीला घेऊन कधीच जायचं नाही. आपण जातो तिथं जेवण हाणीतो, ते आताच लय भारी कार्यक्रम आहे, जेवण आधीच करायचे निघून जायचं. ते लग्न लागू नाही तर सगळं मांडव पेटू काही घेऊन देणं नाही का. पण ते या जर संघ असल्या मारा या जेवण हो लग्न हो तरी ते हलणार नाही. आणि तिला जर म्हणलं चाल आपल्याला पुढे जायचंय मग ती नवरीकडून जायला असेल तर नवरीच्या आईला भेटणार, नवरदेवाकडून जायला असेल तर नवरदेवाच्या आईला भेटणार. आणि येते बरं का आता, ती म्हणते हा या बरं का. ती परत 2-4 पावलं पुढं जाणार, येते बरं का आता या ना. ती परत पुढं तुम्ही का ऐकलं नाही काय नाही येते बरं का आता. ती म्हणते ऐकलं ना नाही नाही येते बरं का आता. ती रवरो येते बरं का येते बरं का. म्हणजे तिच्या डोक्यात मी हिच्या पोराच्या लग्नाला मला साडीचं बोळा तरी द्यावा नाही का. नाही माग म्हणलं तरी मागायची सवय तर माग म्हटल्यावर. पण असं मागणं नाही मागितलं. मग सांगितलं देवा मला मागायचं काहीच नव्हतं रे. ती प्रणिता नावाची श्री म्हणते पण तुझं सौंदर्य पाहिल्यानंतर असं वाटतंय का तुझ्यासारखा मुलगा माझ्या उदरी जन्माला यावा. भगवान परमात्म्यानं सांगितलं माझ्यासारखा नाही, मी तुझ्या उदरी जन्माला येणार म्हणून मी तिच्या उदरी त्या ठिकाणी अवताराला येणार आहे. मग शेषानं प्रश्न विचारला का रे अवताराला तिच्याकडे येणार आहे मग यशोदा मैयाच्या घरी नंद बाबाच्या घरी का वाढणार. तर नंद बाबा यशोदा सुद्धा सामान्य नाही. देव शेषाला सांगता हेच नंद बाबा मागच्या जन्मामध्ये द्रोण नावाचे ब्राह्मण होते. हीच त्या ठिकाणी जी यशोदा मैया आहे ही प्रोरणी नावाची त्यांची पत्नी होती. यांनी सुद्धा अशी 1000 वर्ष ब्रह्मचारी व्रत धारण करून तपश्चर्या केली. मी प्रसन्न झालो असा मुलगा आमच्या उदरी अवताराला यावा असं सांगितलं पण मी सांगितलं नाही. वचन कोणाला दिलंय तिकडं त्या ठिकाणी सुताप्पा ब्राह्मणाला आणि प्रणिता नावाच्या शिलेला दिलंय म्हणून मी तुमच्या उदरी अवताराला येणार नाही. याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मागा. नाही नाही याच्यापेक्षा नाही आम्हाला हेच पाहिजे. मग देवानं सांगितलं एक काम करा अवताराला त्यांच्याकडे येईल पण लहानसा मोठा मात्र तुमच्याकडे होईल. म्हणून त्या माध्यमातून मी यशोदा मैयाकडे त्या ठिकाणी येणार आहे. मग आता बळीराम दादा त्या ठिकाणी वाढायला लागले देवकी मातेच्या. नंतर योग माईनं रोहिणी मातेच्या गर्भामध्ये तो गर्भ नेऊन घातला. रोहिणी मातेनं पाहिलं अरे मी स्वप्नात पाप कर्म केलं नाही असं का झालं. काही ठिकाणी असं वर्णन आहे. गर्ग मुनीला विचारलं. गर्ग मुनीनं सांगितलं हा तुझा पतीचा अंश आहे. काही ठिकाणी असं वर्णन आहे स्वप्नात देवानं जाऊन सांगितलं. आणि मग इकडं झालं असं आता बळीराम दादाचं इकडं प्रागट्य रोहिणी मातेच्या उदरी होतंय आणि इकडं भगवान परमात्मा आता देवकी मातेच्या उदरामध्ये वाढायला लागले. बरं आतापर्यंत बाकीचे मुलं वाढायचे ना तिच्या देवकी मातेच्या उदरात तोपर्यंत चिंता वाटायची माझ्या मुलाचं कसं होणार काय
होणार, पण आता चिंता वाटत नाही. उलट देवकी मातेचं सगळा द्वेष निघून गेलेला आहे, सगळं दुःख संकट निघून गेलेलं आहे. कारण आपल्या उदरामध्ये बाबा जसं मुलगा असतं ना, तसं त्या माता माऊलीच्या जीवनामध्ये ते हावभाव जाणवत असा. एखादी माता माऊली गरोदर अवस्थेमध्ये तिला ज्ञानेश्वरीचं पारायण करावं वाटत असेल, गाथेचं पारायण करावं वाटत असेल, समजून जायचं येणारा असा हरिभक्त आहे, ज्ञानेश्वरी मुखोद्गत करणार आहे, गाथा कंठस्थ करणार आहे. पण त्या माता माऊली का जर का वाटत असलं मलकनी चिंग चिंग चिंगाटच पाव वाटून राहिलं, समजायचं येणार चिंग चिंग चिंगाटच आहे, नाही का? बघा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मा साहेबाला डोहाळे लागले, माझ्या जीवनामध्ये मला तलवार द्या, ढाल द्या, परिणामी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती प्रगट झाले. आपल्या आईला शेत डोळे लागत त्यांना, आपल्या माता माऊलीला डोळे विचारा, ती म्हणती मलकनी शेंगदाणेच खाव वाटून राहिले, मलकनी फुटणेच खाव वाटून राहिले, तुला क्षण खाव वाटत नाही एवढं तरी बरं आहे, नाही का? काय सांगता येतं महाराज. पण बघा त्या माध्यमातून देवकी मातेच्या जीवनामध्ये इतकं तेज आहे, आणि अशी असणारी देवकी माता कालांतरानं तो पावन पवित्र दिवस आला. नाही पावन पवित्र दिवस नाही, देवाच्या प्रागट्यानं तो दिवस पवित्र झाला. बुधवारचा दिवस आहे, श्रावण महिना आहे, अष्टमीची तिथ आहे, आणि भगवान परमात्मा मध्यरात्रीच्या वेळेला 8 वर्षाचे प्रगट झाले. त्यावेळेला त्या ठिकाणी देवकी मातेने सांगितलं, भाऊ लहान हो, याच्या करताना मी आराधना केली नाही, 8 महिन्याचे, याच्यापेक्षा लहान 8 दिवसाचे, अरे याच्यापेक्षा लहान हो. भगवान परमात्मा लहान झाले आणि लहान होऊन रडायला लागले, रडण्यातून सांगितलं मी लहान झालो, पण मला आता इथं ठेवू नका, कुठं न्या? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदनेली गोकुळा, मदनेली गोकुळा, नंदाच्या घराला, माया उपदलिते ठेवी मज माया उपदलिते ठेवी नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदनेली गोकुळाला, मदनेली गोकुळा, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदनेली गोकुळाला, मदनेली गोकुळाला. नंदाच्या घराला, मजनी गोकुळाला. भगवान परमात्मा सांगता मला रडण्यातून नंदाच्या घराला न्या. त्यावेळेला आईनं सांगितलं, म्हटलं एक काम करा, तुमच्या पोराला आता नंदबाबाच्या घरी न्या. ते म्हणल्या मग हातापायात बेड्या कस काय, मला बाकीच माहित नाही, म्हणलं तुम्हाला न्यावाच लागल. आता ती म्हणल्यावर तिथं भल्या भल्याचं नाही इलाज आहे त्या बिचाऱ्यांचं काय. मग त्यावेळेला भगवान परमात्मा रडण्यातून सांगता काळजी करू नका, मला फक्त तुम्ही उचलिला कमळापती, पायाची बंधनी गळती, देवाला उचललं, तिथं ठेवलं आणि मायेला घेऊन आली. आता झालं असं, इकडं त्या ठिकाणी कंसाला झोप लागलेली, तिकडं त्या ठिकाणी सगळ्या ते पूर्वीच्या काळामध्ये माता माऊली, एखादी माता माऊली प्रसूत होणारी असली आजी हो, तर तिच्याजवळ एक माता माऊली ठेवायची, तिला काय म्हणायचे, हा सुईन बुईन दाईन बिईन काय असेल ते. हो तिलाही बिचारीला झोप लागलेली, पण तिनं सकाळी पाहिलं नंद बाबाला त्या ठिकाणी मुलगं झालं. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, ती गवळण लगेच पळत दुसऱ्याकडे गेली. तिला सांगते, अगं 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 ऐकलं का, आपल्या गावातल्या नंद बाबाला त्या ठिकाणी पुत्र झाला. परत ती दुसरीला मारा ममता गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक झालं एक पुढे नाची वाची झुंड बळे, एक झालं एक पुढे नाची वाची झुंड बळे, एक झालं एक पुढे नाची वाची झुंड बळे, एक झालं
करायचा आहे. भगवान परमात्म्याचा इतका आनंद आहे महाराज. भगवान परमात्मा गावच्या पाटलाला मुलगा झाला म्हणून आनंद नाही, जगाचा मालक भगवान परमात्मा तिथं प्रगट झाला म्हणून आनंद आहे. भगवान परमात्म्याचं स्वागत फक्त गोकुळवासी करत आहे यात विशेष हो. देव देवता सुद्धा पुष्पवृष्टी करत आहे. गोकुळामध्ये तर इतका आनंद आहे, किती आनंद महाराज म्हणतात. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्यारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्यारी. बाळकृष्ण नंदा घरी. गोकुळीच्या सुखांत बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्यारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्यारी. बालकृष्ण भगवान की के बिहारी लाल की. सियावर रामचंद्र भगवान की. भगवान परमात्म्याचं प्रागट्य तिथं आनंद झाला, पण इकडं झालं असं ते कंस त्या ठिकाणी झोपलेला होता. त्या मुलीला त्या मायेला आणल्यानंतर बाबा ती रडायला लागली. आता इकडं कीर्तनातल्या बाया शांत बसली नाही, तिथं माया आहे महाराज. ती रडायला लागल्यानंतर झालं असं, रडे माया करी अकांत नामा म्हणे उठती दूत. ती आलं भांबावल्या बेन कंस ते झोपतून उठलं, डोळीत सोडीत सोडीत बरमड तसं निघालं. अरे आठवा आला पोर काय का पोरगी काय धरलं तसं गरगर बिंगून निसटली. आणि आकाशवाणी सांगितले, अरे तुझं लागी वधी उपजला मजा आधी. तुला मला काय मारतो, तुला मारणारा गोकुळात वाढतोय म्हटले. मग त्या वेळेला आता मात्र कंसाला त्या ठिकाणी भीती वाटायला लागली. कारण त्याला का भीती वाटते, जनाबाई महाराज म्हणता तो जन्माला येणारा सामान्य नव्हता. तो कोण आहे, अभंगाचं पहिलं चरण. वैकुंठी वैकुंठीचा हरी वैकुंठीचा हो. वैकुंठ हरी वैकुंठीचा हरी. योगेश बाबांकर एकदा टाळी वाजवा. हे सगळे गायक महाराज जसं प्रमाण तसं चाल. ते रांगणं असं डायरेक्ट सर सगट नाही रांगत, असं असं पायाकडे इकडे करीत मग ते चाल सुद्धा तशी नाही का, अगदी गोड. महाराज म्हणता तो सामान्य नाही, वैकुंठीचा हरी. काना यशोदेच्या घरी किंवा काना यशोदेच्या घरी असा असणारा काना भगवान यशोदा मैयाच्या घरी त्या ठिकाणी आता लहानसा मोठा व्हायला लागला. पण इकडं असं झालं, कृष्ण गोकुळी जन्मला आणि दृष्टा चळकाप सुटला. कंसाला भीती वाटायला लागली. कंसानं सभा भरवली, विडा ठेवल्या. म्हणलं अरे जा, माझ्या शत्रूला जो कोणी मारून येईल ना त्याला 5 गाव बक्षीस देईल. असं म्हणल्याबरोबर सगळ्यांनी खाली मान घातली, कारण त्यांना माहित होती म्हणजे हे इडं उचला बक्षीस आहे नाही का, त्याच्यापेक्षा नको हे इडून याला सुकंडी देऊन गेलं तर आपलं कसं होणार. पण ती एक शहाणी होती, तिचं नाव पुतना. ती पुतना गप्प बसतच नाही. परमात्मा रडायला लागली. ही म्हणली बाया अगं ते तर जाग, तू म्हणली झोपला. म्हणले घे. मग धरलं, स्तनाला लावलं. त्या ठिकाणी आता याला विष पाजायचं, देवाला मारायचं. पण भगवान परमात्मा त्या ठिकाणी तिचं रक्त शोषण करायला लागले, पंचप्राण शोषण करायला लागले. पुतना म्हणते देवा सोड सोड. कृष्ण म्हणतो माझ्या आईनं धरायचं शिकवलं, सोडायचं नाही. 2दा सोड म्हणते, 3ऱ्यांदा म्हणत नाही. का? श्रीमद भागवत महापुराणाचं वर्णन करतो. 2दा का? तर याचं कारण यह लोकातून सुटका कर, परलोकातून सुटका कर. 3ऱ्यांदा सोड म्हणत नाही, कारण यह लोकातून परलोकातून सुटका करून मला गोलोक धामामध्ये जागा दे. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा त्या ठिकाणी पुतना मावशी गेली, तिथं नाश्त्यावरीच त्या ठिकाणी संपली. त्यानंतर अजून बरेच राक्षस गेले. का ग बग विठा मारिले बाळपणी, अवघ्या
बालपणामध्ये देवानं संपवले. मी फक्त पुतना मावशीच मारीत राहतो बाबा. का बरं? ती तेवढी आपल्या थोडी ओळखीची. ती म्हणते जाऊ दे, मारायचं तर मार, मी असे मरेल तसे मरेल. पण बाकीचे का बरं मारित नाही बाबा? हे तुमचं डोंगर डांगरे निम्या रात्री कवा हिंडव लागत, एखादं आडू मग अरे आम्हाला मारी सुटला, मग काय करायचं नाही का? पण असे सगळे दैत्य त्या ठिकाणी संपले. आणि आता भगवान परमात्मा हळूहळू तोटे मोठे व्हायला लागले. मग तो रांगायला लागला. रांग तसे हा अंगणी माथा जावळा शिविनी. भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगताना कसे रांगतात? तळवे तळ हात, तळ हात टिकी, तळवे तळ हात, तळ हात टिकी, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने राहत. त्या ठिकाणी रांगायला लागले. पण रांगताना सुद्धा त्या ठिकाणी घरामध्ये त्या ठिकाणी चोरी करायचे शिकले. आणि असं असणारा भगवान परमात्मा रांगताना त्या ठिकाणी किती सुंदर दिसतोय. पायी पैंजण आणि वाळे, हाती नवनेताचे गोळे, असा माझा भगवान परमात्मा गोड त्या यशोदा मैयाच्या अंगणामध्ये रांगतोय. मग भगवान परमात्मा रांगता रांगता हळूहळू आता थोडे मोठे व्हायला लागले. आणि मोठे झाल्याच्या नंतर लहानपणामध्ये देवानं खोड्या केल्या. आणि मोठे झाल्यानंतर सुद्धा आता देवाचे जेवढे मोठे झाले तेवढे खोड्या वाढायला लागल्या. आपल्याकडं म्हणतो बाबा आपण काय, लहानपणी जर पोरगं थोडं विचित्र असलं ना, प्रभाकर बाबा आपण म्हणतो एक काम करा, याचे ना 2चे 4 करून द्या, मग सुधारला तर सुधारला. हा सुधारला, आता सुधारणार तो काय सुधारणार आहे का? आला नागणी पंचायती करते नाही का? पण त्या पद्धतीनं भगवान परमात्मा मोठे व्हायला लागले. तशा देवाच्या खोड्या सुद्धा त्या ठिकाणी वाढायला लागल्या. सगळ्या गवळणीनं त्या ठिकाणी यशोदा मैयाकडे त्या ठिकाणी खोड्या सांगायला यावं. एक दिवस तर काय झालं, भगवान परमात्म्यानं एका गवळणीच्या घरी त्या ठिकाणी चोरी केली. बरं, चोरी केल्याच्या नंतर काय करायचं? आता चोरी केली, दही दूध तूप खाल्लं, गपचिप निघून यायचं ना. पण देव गपचिप येत नव्हते महाराज. ते मडकं बिडकं धरायचे, फोडून बिडून त्याचा तपास लावूनच यायचे. एक दिवस एका गवळणीच्या घरी चोरी केली. आणि चोरी केल्याच्या नंतर भगवान परमात्मा निघाले. पण ते दया दुधाचं मडकं रिकम केलं काका, ते तसे नाही निघाले बाबा. मग ते ना काय केलं, त्या गवळणीचं जिचं दही दूध पेले बाबा, तिचं म्हातारा आहे ना असा तिचा सासरा अंगणात झोपेल होता. बरं, पूर्वीचे सासरे बिसरे हे काय बाबा, हे घरात नाही. मग हे मारुतीच्या मंदिरामध्ये अंगणात, यांना घरात जागा नाही असं नाही, पण हे घरात चालत नव्हतं. आणि ते घरातले येऊ देत नव्हते, कारण ते झोपायचे कमी घोरायचेच जास्त नाही का? ते मग तर असं झोपेल. बरं, पूर्वीची ताकद महाराज, जुनं खाणं ते असं आगडबमचे बगडबम, ते डेरीन बिरीन. आता केवढी डेरीन, मला लय वाचवायला गेलो तो फुटून जायला बसलो नाही का? अंगापरी बोगा करण्यात वाजा नाही. ते मग तर असं घोरत होतं. तेवढ्या देवानं ते दही दूध तूप खाल्लं. ते मडकं धरलं, म्हणले लईच गागून राहिला. याच्या गागण्यामुळं जर एखादी गवळण उठली असती तर मी सापडलो असतो. याला काही कळत का नाही? ते असं डेरवर करून झोपेल होतं. ते मडकं देवान धरलं तसं त्याच्या डेरीवर. आणि असं मडकं आपटल्यानंतर ते तिथं नव्हते ना ते मडकं पाहायला नाही का? ते मडकं धरलं ना असं आपटलं. आणि आपटल्याबरोबर झालं असं, भगवान परमात्मा निघून गेले. आणि त्या गवळणीनं सांगावया, यशोदाबाया काहीतरी सांगतो पोराला. माय एकुलती एक सासरा बाहेर झोपेल होता, दही दूध तूप खाऊन गपशिप निघून जायचं ना. पण बया मा सासऱ्याच्या डेरीवर असं मडकं फोटलं. एकुलती एक सासरा वाचला गेला असता डोळे पांढरे करून तर ऋषिकेश महाराजाला दावा द्यावा लागला असं नाही का? पण ती म्हटली नाही नाही, बरं झालं वाचला. त्या दिवशी नांदूर वैद्याचा काल आहे, त्यांना जमलं नसतं नाही का? पण असं अशा पद्धतीनं भगवान परमात्म्यानं अनेक खोड्या कराव्या. आणि त्या गवळणीनं खोड्या सांगायला जावं. पण ती म्हणायची बया माझा कृष्ण तसा नाही. तुम्ही खोटा लटकाळ माझ्या कृष्ण परमात्म्यावर ते त्या ठिकाणी घेता. प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी असं सांगावं. मग त्या वेळेला आता एक गवळण काय म्हणते माहितीये का? बरं, ही असं ऐकत नाही ना. मी ना ती म्हणली मा पोराला खोडी करताना पकडून दाखवा. आणि मग मी दाखवते म्हटली.
त्यावेळेला एक गवळण म्हणली बरं थांबतो पोराला पकडीतेच. आणि देवानं काय केलं नेमके त्याच गवळणीच्या घरी बाबा दही दूध तूप खालं चोरी करून निघणार तेवढ्यात ती गवळण घरी आली. बरं घरी आल्यानंतर झालं असं देव पळायचा टाइम ती गवळण तिनं पाहिलं आणि बरं ती यशोदा मैयाला पैन लावून येईल महाराज तिला किती आनंद झाला असेल विचार करा. तिला वाटलं बाबा 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 म्हणले कृष्णा वा 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 तो आई तर लय नाकन कांदे सुली ती आता नाकन कशी सुली ती तिलाच माहिती ना का. तो आई तर लय वर नाक करून बोलते ना आता खाली नाक केलं आणि वर नाक केलं तर तेच बोलणार आहे ना. पण काय महाराज नाही का काय कुठून शब्द लय वर नाक करून बोलते ना थांब तिला दाखितेच आता. कृष्ण परमात्म्याला घेऊन त्या ठिकाणी निघाले. कृष्ण परमात्मा म्हणता ग नको ग नाही ना तुला दाम आता दाखितेच चोऱ्या करायला तू आई अशी तू तसा. आणि तेवढ्याच समोरून तिचा नवरा आला बाबा. आता नवरा आल्याच्या नंतर तो म्हणता का ग कुठं चालली हा याची आई ती लय असं करते तसं करते ना महापोरगा असं नाही तसं नाही लय आपल्याला हे पकडी तिला थांबा मी तिला पकडून दाखवते. तेवढ्यात तो म्हणला ग जाऊ दे लहान लेकरू का लहान लहान म्हणूनच ते लय